सुरुवातीलाच बातमी आहे बीडमधून संतोष देशमुख कुटुंबियांनी आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे। संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी हा इशारा दिलाय। वाल्मिक कराडवर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आलेली आहे। वाल्मिक कराडवर सध्या केवळ खंडणीचाच गुन्हा आहे, त्यामुळे वाल्मिक कराडवर हत्येचा गुन्हा सुद्धा दाखल करावा अशी मागणी ही देशमुख कुटुंबियांकडून केली गेलेली आहे। धनंजय देशमुख यांनी ही मागणी केली आहे। सरकारला उद्यापर्यंतचा अल्टिमेटम दिलाय। जर मागणी मान्य झाली नाही तर मस्साजोगचे ग्रामस्थ हे आत्मदहनाचा इशारा हा दिलेला आहे। देशमुख यांच्या हत्येतील आरोपी वाल्मिक कराड याच्यावर हत्या आणि मोका या अंतर्गत गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी देशमुख कुटुंबीय आक्रमक झाले। वाल्मिक कराड याच्यावर 302 अंतर्गत गुन्ह्यात घेऊन आरोपी करून त्याच्यावर मोका लावावा। आरोपी कृष्ण आंधळे याला तात्काळ अटक करावी। शासकीय वकील म्हणून उज्ज्वल निकम किंवा सतीश मानशिंदे यांची नियुक्ती करण्यात यावी, ती बी तात्काळ करण्यात यावी। पुन्हा SIT कमिटीमध्ये जे बदल केलेले अधिकारी त्यांची तात्काळ नेमणूक करण्यात यावी। सदरील प्रकरणाचा तपास कुठपर्यंत आलेला आहे याची माहिती घरच्यांना देण्यात यावी। पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना बडतर्फ करून त्यांना सह आरोपी करण्यात यावं आणि डॉक्टर वायबशी दाम्पत्य यांना 302 मध्ये आरोपी करण्यात यावं या आमच्या मागण्यात। उद्याचं आंदोलन तर इथं टावरवर संतोष देशमुख यांचे कुटुंबीय करायलेले आहेत आणि परवा दिवशी 14 तारखेचं जे सामूहिक आत्मदहनाचं आंदोलन आहे त्याचं आम्ही ठिकाण समजा निश्चित केलेलं आहे। त्याचं मस्साजोगमध्ये कोणत्या ठिकाणी होईल हे आम्ही आज सांगणार नाहीत। आज जर सांगितलं तर पोलीस प्रशासन येईल, आम्हाला नोटीस देईल, हे करील। आम्हाला पोलीस प्रशासनाला एकच विनंती करायची, तुम्हाला खरंच जर मस्साजोग वासियांना जर हे आंदोलन करू द्यायचे नसतील तर त्यांनी आज आणि उद्या 2 दिवसात काय जी त्यांना करायची परिस्थिती करावी, आरोपी अटक करावीत। संतोष देशमुख बरोबर जर सगळं आमचं गावच जर शासनाला संपवायचं नसेल तर शासनानं आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी 9 वाजेपर्यंत ह्या गोष्टीवर निर्णय घेऊन त्याचे तसे शासकीय आदेश आम्हाला या ठिकाणी पाठवावेत, नाहीतर आम्ही आमच्या आंदोलनावर आम्ही ठाम। हे आंदोलन नाही, आता हे आमचं शेवटचं टोक आहे। म्हणजे आम्ही आंदोलन वगैरे म्हणणार नाही त्याला, आता आम्हाला स्वतःला संपवून घेणार आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी उद्धव मोरे आपल्या सोबत जोडलेले आहेत। उद्धव, वाल्मिक कराड याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करावा यासाठी केवळ आता देशमुख कुटुंबीयच नाही तर मस्साजोगचे ग्रामस्थ सुद्धा आक्रमक झालेत। जगदीश, खरंय, कारण की आता जवळपास 34 दिवस झाले हे प्रकरण जे आहे ते राज्य बघत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या गावकऱ्यांचं म्हणणं आहे की तपास कुठं ना कुठं समाधानकारक होत नाही आणि याचाच रोष धरून हे गावकरी आणि हे कुटुंब असून या आंदोलनाच्या पवित्र्यापर्यंत आलेले आहेत। या ठिकाणी आपण बघू शकतो की वाल्मिक कराड यांच्यावर 302 अंतर्गत जे आहे ती कारवाईची मागणी कुठं ना कुठं ग्रामस्थांनी या ठिकाणी केलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर 14 तारखेला आता परत एकदा वाल्मिक कराड यांना कोर्टासमोर हजर करायचे आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना जर बेल मिळाली तर ते आपल्याला मारू शकतात असा या ग्रामस्थांचं म्हणणं आहे। आणि त्याचबरोबर उज्ज्वल निकम यांनी हा खटला जो आहे तो फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्याची मागणी देखील या ठिकाणी करण्यात आली। त्याचबरोबर कृष्ण आंधळे या प्रकरणामध्ये फरार असलेला आरोपी याला देखील अटक करण्याची मागणी या ठिकाणी केलेली आहे। उमेश कुमावत सारखा अधिकारी जे आहे ती SIT मध्ये असावा अशी एक मागणी या गावकऱ्यांनी केलेली आहे। आता हे उद्याच्या आंदोलनाचा इशारा आहे, मात्र आज देखील गावकरी जे आहेत ते शोले स्टाईल आंदोलन करणार असल्याची माहिती गावकऱ्याकडून येते। त्यामुळं तपासावर गावकरी समाधानी वाटत नाहीत आणि पारदर्शक पद्धतीने पोलिसांनी या तपासाची माहिती जी आहे ते कमीत कमी कुटुंबाला तरी द्यावी अशी मागणी जी आहे ते गावकऱ्यांची आहे। जगदीश जी, मात्र उद्धव, या प्रकरणी आता तपास अधिकाधिक वेगानं व्हावा, तसंच वाल्मिक कराड याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल व्हावा यासाठी आता ग्रामस्थ सुद्धा आक्रमक झालेले आहेत। केवळ देशमुख कुटुंबीयच नाही तर ग्रामस्थांनी सुद्धा आक्रमक पवित्रा घेतल्या। आज सुद्धा आंदोलन आहे, उद्या तर आत्मदहनाचा इशारा दिलाय। नक्कीच जगदीश सर, कारण की अत्यंत टोकाची आंदोलन जे आहे ते आत्मदहनाचा इशारा जे आहे ते गावकऱ्यांनी दिलेला आहे। संपूर्ण गावच जे आहे ते आत्मदहन करणार असल्याचं या आंदोलकांनी आपल्याला सांगितलेलं आहे। त्यामुळं पोलिसांनी आता या सगळ्या संदर्भामध्ये कशा पद्धतीची भूमिका पोलीस या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर घेतात हे महत्वाचं असणार आहे। तपासाची माहिती कशा पद्धतीने कुटुंबाला देते, कशा पद्धतीने तपास झालाय या सगळ्या संदर्भामध्ये कमीत कमी कुटुंबाकर तरी याची या गोष्टी सांगितल्या जातात का हे देखील पाहणं महत्वाचं आहे।
कारण की सातत्याने मसाजोगचे गावकरी जे आहेत ते तपासावर संशय व्यक्त ठीक करतायत आहे. आणि पोलिसांनी कुठं ना कुठं यांचा हा संशय दूर करण्याची भूमिका जी आहे ते तर घ्यावी पोलीस लागेल. प्रशासनाच्या तपासावरती ग्रामस्थ समाधानी नाहीत अशी माहिती समृती आहे. धन्यवाद उद्धव दिलेल्या माहितीबद्दल.